हे बघा, ज्यावेळेस आपण एक्सेल वापरतो त्याचा एक्सेल मागच्या वेळेस सांगितलं मी की चालू कसं करायचं, त्याच्यामध्ये टोटल वगैरे कसे काढायची, पर्सेंटेज कसं काढायचं, मिनिमम मॅक्झिमम कसं काढायचं हे आपण पाहिलेलं आहे बरोबर. आता आपण ज्यावेळेस एक्सेलमध्ये काम करतोय तर एक्सेलमध्ये टाईप केलेल्या डाटावरती फॉर्मॅटिंग कसं करायचं त्याच पाहूया. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण फॉर्मॅटिंग करतो, जसं वर्डमध्ये आपण फॉर्मॅटिंग करतो त्यासाठी होम टॅब वापरला, सेम त्याच प्रकारे एक्सेलमध्ये सुद्धा फॉर्मॅटिंग करण्यासाठी होम टॅबच वापरला जातो. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण अशा रीतीने डाटा टाईप करून घेतला आहे आणि मला असं वाटलं की आता वरती जे हेडिंग्स लिहिलेले आहेत नेम, मराठी, हिंदी, इंग्लिश, याचा मला फॉन्ट बदलायचं. तर सिम्पल आहे, सिलेक्ट करायचं, फॉन्टमध्ये जायचं, कुठला फॉन्ट पाहिजे असेल त्याच्यावर जाऊन फक्त क्लिक करायचं, सिलेक्ट केलेल्या डाटाचा असा फॉन्ट बदलला जायचा. साईज बदलायची असेल तर इथे फॉन्ट साईज आहे, तुम्हाला जेवढी साईज पाहिजे असेल तेवढी तुम्ही इथे चेंज करू शकता, 10, 11, 12 जेवढी पाहिजे असेल तेवढी. समजा मला वाटलं उदाहरणार्थ 12 पॉईंट पाहिजे, 12वर क्लिक केलं, साईज 12 पॉईंट. एक एक पॉईंटने वाढवायची असेल तर आपण इथे एक एक पॉईंटने याची साईज वाढवू शकतो, कमी करायची असेल तर स्ट्रिंग फॉन्टवर क्लिक करून आपण एक एक पॉईंटने कमी करू शकतो. ठीक आहे. समजा मला वाटलं विद्यार्थ्यांची नावं ठळक करायची तर बरोबर तेवढा डाटा सिलेक्ट करायचा, इथे बोल्ड बोललो आपण की विद्यार्थ्यांची नावं सिलेक्ट बोल्ड होणार. मार्क्स तिरके करायचे असतील तर सिलेक्ट करा, इटॅलिक कमांड वापरा, मार्क्स लगेच तिरके होतील. टोटल आपल्याला अंडरलाईन करून पाहिजे असेल टोटल सिलेक्ट करा, अंडरलाईन पाहिजे असेल अंडरलाईनवरती क्लिक करा. म्हणजे थोडक्यात जी कमांड आपल्याला वापरायची ती आपण डायरेक्ट जशी वर्डमध्ये वापरतो सेम त्याच पद्धतीने इथे वापरता येते, फक्त तेवढा डाटा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करून आपल्याला जी कमांड पाहिजे असेल ती कमांड आपण डायरेक्ट यूज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला समजा इथं सिलेक्ट केलेल्या सेलमध्ये विशिष्ट कलर फिल करायचा असेल, मराठीसाठी विशिष्ट कलर फिल करायचा, त्यासाठी बरोबर तेवढ्या सेल सिलेक्ट करायच्या, इथे शेडिंग कलर किंवा फिल कलर नावाचं टूल आहे त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं. त्याच्यावर जाऊन क्लिक केलं की आपल्याला कुठल्या प्रकारचा कलर पाहिजे त्याच्यावर जाऊन फक्त आपण क्लिक करणार आहोत, ऑटोमॅटिक तो कलर लगेच त्यात फिल होईल. काय करायचं, फक्त तेवढा डाटा सिलेक्ट करायचा, फिल कलरमध्ये जायचं, तुम्हाला कुठला कलर पाहिजे असेल त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं. जसं आपण त्याच्यावरती जाऊन क्लिक करू त्याप्रमाणे ऑटोमॅटिकली त्या सेलमध्ये तो विशिष्ट कलर काय केला जातो, फिल केला जातो. एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की सेल B3 ते B7 या सेलमध्ये ऑरेंज कलर फिल करा. तर आपण काय करणार, बरोबर B3 पासून म्हणजे B3 ते B7 मग बरोबर तेवढंच सिलेक्ट करणं गरजेचं. ठीक आहे. आणि मग इथे काय करणार, फिल कलरमध्ये जायचं, ऑरेंज कलर कुठे बरोबर त्याच्यावरती जाऊन आपण क्लिक करायचं. ठीक आहे. तेव्हा जाऊन क्लिक केलं की ऑटोमॅटिक तो कलर त्याच्यामध्ये फिल केला जातो. आलं लक्षात आहे. काढून टाकायचं असेल फिल केलेला कलर तर सिलेक्ट करा असेल, परत फिल कलरमध्ये जा, इथे नो फिल म्हणा, कलर काढून टाकला. त्यानंतर समजा तुम्हाला विद्यार्थ्यांची नावं काय करायची आहेत, लाल कलरमध्ये पाहिजेत, तर तुम्ही तेवढा टेक्स्ट सिलेक्ट करा, इथे फॉन्ट कलरमध्ये जा, फॉन्ट कलरमध्ये जाऊन तुम्हाला जो कलर पाहिजे असेल त्याच्यावर जाऊन फक्त क्लिक करा. त्यावर जाऊन क्लिक केल्याबरोबर त्यांची नावं लगेच त्या कलरमध्ये सेट केली जाते. अशा रीतीने जसं वर्डमध्ये फॉर्मॅटिंग करत होतो आपण सेम त्याच पद्धतीने इथेही केलं जातं, वेगळं काही नाहीये. याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की आपल्याला सेल सिलेक्ट करता येतात. म्हणजे थोडक्यात काय तर सेलला आपल्याला डायरेक्ट जे काय असेल ते फॉर्मॅटिंग करता येते. तिथं आपण कर्सर जिथं असेल त्याप्रमाणे टेक्स्टवरती फॉर्मॅटिंग करता येतं. टेक्स्ट सिलेक्ट करण्याऐवजी सेल सिलेक्ट केली की त्या सेलमध्ये जे काही टेक्स्ट असेल ते फॉर्मॅट केलं जातं. एवढ्या कमांड्स आपल्याला या फॉन्ट मेनू